मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव असे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटले जाते. मुलांचे जडणघडण होण्याकामी पालकांची भूमिका फार मोलाची असते. पालकांनी आज घेतलेल्या कष्टामुळे मुलांचे भवितव्य उज्ज्वल ठरण्यास मदत होते, असे प्रतिपादन उद्योजक विजयकुमार उडता यांनी केले. श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीनं जागतिक पालक दिनानिमित्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की आई वडिलांबद्दलचे मत व्यक्त करण्यासाठी आकाशा एवढा कागद आणि समुद्राच्या पाण्याएवढे शाईसुद्धा कमी पडते. मुलांची खऱ्या अर्थाने काळजी घेतात व करतात फक्त आई वडील. स्वतःचा विचार न करता मुलांच्या काळजीपोटी सर्वस्व अर्पण करून आपण जिथे आहोत त्यापेक्षा कितीतरी पटीने मुले पुढे गेले पाहिजेत. या निस्वार्थ भावनेने वेळप्रसंगी पालक मंडळी फाटके कपडे घालून पायात चपला न घालता मुलांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने कधीकधी स्वतःच्या शौकीन जीवनशैलीवरही प्रतिबंध करून घेतात. म्हणूनच मुले आज उच्चस्थानी पोचले आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब असताना असलेली सुरक्षा आणि आनंदी आयुष्य आजच्या जमान्यात नाही. आजकाल प्रत्येकाला वाटतो की आपण स्वतंत्रपणे जगायला पाहिजे. या हेतूने समाजात अनेक विभक्त कुटुंब होत आहेत. कालांतराने पती पत्नीमध्ये संशय वाढून घटस्फोटापर्यंत टोकाची भूमिका घेतली जाते. विभक्त कुटुंबसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती गंभीर असून पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा जोपासण्याची नितांत गरज आहे. पूर्व भागातील श्रीराम मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात रामचंद्र गाडी, रामुलू इंजामुरी व विष्णू सकिनाल या ज्येष्ठ पालकांचा सपत्नीक सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कट्टा टेक्सटाईल्सतर्फे टर्किश टॉवेल तर संयोजकांच्या वतीनं पेढे देण्यात आले. यावेळी शिक्षिका उमा कोटा, कला चन्नापट्टन, लता येमुल, CA चंद्रकांत इंजामुरी व मुंबईत कार्यरत असलेल्या PSI वरलक्ष्मी सकिनाल यांचाही सत्कार करण्यात आले. प्रारंभी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. समन्वयिका कला चन्नापट्टन प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उमा कोटा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. आभार सल्लागार ममता मुदगुंडी यांनी मानले. माझी मुलं आम्हाला विचारपूस करावा आणि तिनं आले असं दिसणं एवढं जरी विचारलं तरी सुद्धा त्यांना वाटतंय की खरोखर मी मुलावरती काहीतरी संस्कार केले आणि तेच त्यांना फक्त परतफेड काही नसतं. त्यांना पैशाची तर तुमच्या कशाची त्यांना अपेक्षा नसते. त्यांना अपेक्षा असते फक्त तुमच्या आपुलकीची बोलण्याची त्यांची अपेक्षा असते. एवढं जरी आपण जरी बोललं तरी आज प्रत्येक आई वडील अगदी धन्य होतील असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हीच गोष्ट तिसऱ्या पिढीला आज ती गेली नाही. आपण दुसरी पिढी आपण आई वडिलांच्या समोर आपण शरण घेतो, त्याची पाया धरतो. पण तिसऱ्या पिढीला काल मोकरा मोबाईल वाटतो, मोबाईल धरून बसतो. ह्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की मोबाईल त्यांनी धरला नाहीये, आईंनी त्यांना मोबाईल दिलेला आहे. तो खात नाहीये, चला मोबाईल घे खात बस. पण आमच्या वेळेला खाण्यासाठी अन्न नव्हतं, कारण आम्ही शाळेतून आलेल्या बाहेर फिरायचो, उड्या मारायचो, कबड्डी, खो खो, गप्पागुप्पी, विटी दांडू, गोट्या इतकं खेळायचो. घरात आल्यानंतर जे काही भांडे असायचे ते सगळं भांडे रिकामा करायचे. परिस्थिती त्यावेळेला अशी होती, आमचं नोकडे ते बाकी दिला